भारतीय जनता पक्षाची विदर्भस्तरीय बैठक वर्ध्यामध्ये आयोजित आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मोठे नेते देखील यावेळी उपस्थित राहणार आहे असं सांगण्यात येत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष संजयजी गाते आहेत। भाऊ, काय सांगाल या बैठकीच्या अनुषंगाने? असं आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्याने बैठकींचं सत्र सुरूच असते। नुकतंच आमचं संघटन पर्व संपलेलं आहे, ज्यामध्ये प्राथमिक सदस्य, सक्रिय सभासद, बूथ समित्या, मंडल अध्यक्ष, मंडल कार्यकारिण्या, जिल्हा कार्यकारिण्या असं सर्वदूर होते आहे। त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये विदर्भातील सर्वही आमचे 19 संघटनात्मक जिल्हे आहेत। त्या 19 संघटनात्मक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हाध्यक्ष, 19 जिल्ह्यातील आमचे सर्व शहर, तालुका मंडल अध्यक्ष, विदर्भातील सर्व सन्माननीय आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार यासोबतच सर्व जिल्ह्याचे जिल्हा महामंत्री आणि आम्ही या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने आम्ही नगरपालिका क्षेत्रावर, महानगरपालिका क्षेत्रावर आणि जिल्हा परिषद क्षेत्रावर साधारणपणे एक आम्ही समिती तयार केलेली आहे की या सगळ्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करणारी ती समिती राहणार आहे। असे सर्व समितीचे सदस्य असे साधारणपणे 759 ते 63 लोक या बैठकीला साधारणपणे अपेक्षित आहेत आणि ही बैठक 28 जुलैला स्थानीय आपलं सेवाग्राम येथील चरखा भवन या ठिकाणी सकाळी 11 पासून ही बैठक सुरू होणार आहे आणि दुपारी 4 वाजता या बैठकीचा समारोप आमचे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करणार आहे आणि या बैठकीचं उद्घाटन आमचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, आमचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे आदिवासी मंत्री माननीय प्राध्यापक अशोकजी उईके, कामगार मंत्री आकाशजी फुंडकर, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजजी भोयर, आपले नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार, हंसराज भैया अहिर आणि हे सर्व आमदार खासदार मंडळी या बैठकीला साधारणपणे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे आणि म्हणून ह्या बैठकीच्या माध्यमातून आगामी या 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर ज्या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीची पूर्वतयारी या बैठकीमध्ये आम्ही करून घेणार आहे आणि इथून पुढं आम्ही साधारणपणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सगळ्या करण्याचं नियोजन साधारणपणे या बैठकीमध्ये आम्ही करणार आहोत। महेश मुंजा, टीव्ही मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।